कुंभ राशीचे जे पुरुष असतात ते विद्वान खूप असतात आणि कुंभ राशीच्या ज्या स्त्रिया असतात स नावाच्या 90% या दुःखी असतात. बघून घ्या तुमच्या नात्या गोत्यामध्ये जे कोणी दिसत असेल ना, स नावाची कोणतीही लेडीज बघा ती कष्टातच असेल. तुमच्या आयुष्यात जर पैसा नाही आहे, तुमची रास कोणतीही असू द्या, त्या राशीनुसार आज तुम्हाला आपण रेमेडी देणार आहे. तुमच्या आयुष्यात जे पण पैशाचे प्रॉब्लेम चालू आहे सध्या ते सगळे निघून जातील. 2025 मध्ये मेष राशी धूम करते आणि ही 7.5 त्यांना लाभदायीच आहे. चांगली का? 90% लोकांना चांगलीच जाईल. त्याचं कारण असं आहे की शनिदेव जे आहे किंवा सगळ्या राशींना एक सोपा लक्ष्मी कमवण्याचा एकच उपाय. सकाळी घरून निघताना डोक्यावरनं 7 वेळेस स्वतःच्या हाताने ओवाळून डस्टबिनमध्ये टाकून निघा, लक्ष्मी तुमच्या सोबत येईल. वृषभाचं सिम्बॉल काय आहे? बैल. ओके. बसले तर एक ठिकाणी उठत नाही आणि कामाला लागले तर थकत नाही. तर वृषभ राशीवाल्यांनी यांचा अधिपती शुक्र असल्याने यांनी सफेद कपडे अधिक घालावे, चांदीचा कडा उजव्या हातात घालावा. तर एवढं छोटंसं उपाय केला ना तर वृषभ राशीवाले मालामाल होते. पण 90% मिथुन राशी पण चांगली जाते, चांगली जाईल. 25 सगळे मालामाल होत आहे. हो, हा 2025 सगळ्यांसाठी धनसंपदा घेऊन येतोय. सोपी रेमेडी एकदम. दर अमावस्येला कर्क राशीवाल्यांनी 1 तांब्या दुधामध्ये काही तीळ टाकून ओम नमः शिवाय सोपा मंत्र. धनवान होण्यासाठी सोपा उपाय. तांब्याचे छोटे छोटे गडू घ्यायचे, त्याच्यात मसूरची डाळ टाकावी. 6व्या रविवारपासून ॲटोमॅटिक त्यांना फील येईल की जे आपण रेमेडी केली आहे त्याचा अनबिलिव्हेबल इफेक्ट येतोय. हो, सोपं आहे, काही कठीण नाही. कन्या राशी जी आहे ही कंजूस राशी. कन्या का? म्हणजे कन्या राशीचे लोक कंजूस असतात थोडे. ओके. अनादी कालापासून ऐकत आलोय की किन्नर लोक असतात ना तृतीयपंथी, त्यांचे आशीर्वाद लाभतात, ते लग्नांमध्ये येतात. ते तर कन्या राशीवाल्यांनी तृतीयपंथी लोकांना, तर मकर राशीवाल्यांनी एक लोखंडी खिळा घ्यावा, एक रुचकींचं फूल घ्यावं. तुम बिन यज्ञ न होवे, वस्त्र न कोई पाता, खान पान का वैभव सब तुमसे आत. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, चेहरा ओळखीचा तुमच्या. गुरुजी नमस्ते. नमस्ते. दुर्गा दत्त मनोहर शर्मा. गुरुजींना तुम्ही जितकं प्रेम दिलंय आणि गुरुजींचं जे नॉलेज तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं आहे, अतिशय महत्त्वाचं नॉलेज आहे. खूप लोक मलाही कॉल करतात की गुरुजींशी बोलणं मला खूप भारी वाटलं, गुरुजींचं कन्सल्टेशन घेऊन खूप भारी वाटलं. रत्नांवर आपण 2 पॉडकास्ट केलेले आहे, पण आजचा जो आपला पॉडकास्ट आहे हा थोडा वेगळ्या विषयावर आहे. तुमच्या आयुष्यात जर पैसा नाही आहे, तुमची रास कोणतीही असू द्या, त्या राशीनुसार आज तुम्हाला आपण रेमेडी देणार आहे. म्हणजे गुरुजी तुम्हाला प्रत्येक राशीला एक रेमेडी देतील आणि ती रेमेडी केल्यानंतर तुमच्या आयुष्यात जे पण पैशाचे प्रॉब्लेम चालू आहे सध्या ते सगळे निघून जातील, एवढी गॅरंटी या पुढच्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळालेली असेल. त्याच्यासोबतच 2025 हे प्रत्येक राशीसाठी कसं असणार आहे याही गोष्टींवर आज आपण गुरुजींसोबत चर्चा करणार आहे. तर गुरुजी, सगळ्यात पहिले तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. जय श्रीराम. जय श्रीराम. गुरुजी, सगळ्यात पहिली रास जर घ्यायची झाली की 2025 वर्ष तिच्यासाठी कसं असू शकतं आणि मेष राशीच्या लोकांना जर पैशाचे इश्यू येत आहेत तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे, कोणत्या छोट्या छोट्या रेमेडी केल्या पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल गुरुजी? मेष आणि वृश्चिक या 2 राशीचा अधिपती आहे मंगळ. ओके. यांचं स्वामित्व मंगळ देवाकडे आहे. तर सोपी रेमेडी सांगू का? 2025 मध्ये मेष राशी धूम करते. हो, खूप छान चालेल. पण मेष राशीला 7.5 पण लागते आणि मंगळाची राश असल्याने 7.5 मेष आणि वृश्चिक राशी मंगळाची पण लागते 7.5 फक्त मेष राशीला. आणि ही 7.5 त्यांना लाभदायीच आहे. चांगली का? 90% लोकांना चांगलीच जाईल. त्याचं कारण असं आहे की शनिदेव जे आहे ते खूप स्पीडमध्ये चालत आहे सध्याच्या स्थितीमध्ये, त्यांची गती खूप तेज आहे. आणि मंगळ हा अग्नितत्व आहे. ज्या मेष राशीच्या लोकांना आणि वृश्चिक राशीच्या लोकांना खूप धनसंपन्न व्हायचं असेल, बघा पैसा जो आहे ना, काही बंगले दिसत आहे, काही खूप मोठी गाडी दिसते म्हणजे तो पैसेवाला झाला असं नसतं. आतून खोकळे असतात ते लोक. आपल्याला साऊंड व्यक्ती पाहिजे,
कसा व्यक्ती पाहिजे? साऊंड. मात कहे मेरो पूत सपूत आहे. आई काय म्हणते, माझा पुत्र सुपुत्र आहे. केव्हा? जेव्हा तो पैसे आणतो घरात. बहन कहे मेरो प्यारो भैयो, बहीण म्हणते माझा एकदम लाडका भाऊ आहे. पत्नी कहे मेरो प्यारो पती जिनके जाके लेव बलैया, बायको म्हणते की असा पती माझा की त्याला मिठीच मारायची इच्छा होते, किती काळा कुट्ट असला तो. डांबर ठेवा आणि त्याला ठेवा तर ते डांबर पण थोडंसं पिक्क वाटेल. बरोबर. तो कवी गंग कहे सुन शाह अकबर जिनकी गाठ सफेद रुपया. आता हा कलियुग आहे ना, याच्यात सगळ्यांची गाठ सफेद रुपयाच आहे. तर घडी घडी तुम्ही म्हणाल की गुरुजी पैशांवरच का बोलतात? पैसा सर्व खल साधनम. तर मात कहे मेरो पूत सपूत है, बहन कहे मेरो प्यारो भैयो, पत्नी कहे मेरो प्यारो पती जिनके जाके लेव बलैया. किती काळा असला, किती कसाही असला. केव्हा? कवी गंग कहे सुन शाह अकबर जिनकी गाठ सफेद रुपया. सगळ्यांची गाठ हा सफेद रुपयाच आहे. पैसा कमवाच. तर माझं म्हणणं असं आहे की मेष राशी किंवा सगळ्या राशींना एक सोपा लक्ष्मी कमवण्याचा एकच उपाय, सोपा उपाय. सकाळी उठले ना, आंघोळ झाली ना, देवाची पूजा केली की एक चंदन देवाला जे आपण लावतो त्या चंदनमध्ये ना थोडंसं केशर टाकून द्यायचं. बरं. आणि त्या केशरचं गंध सगळ्यांनी लावून निघायचं. लक्ष्मी तुमच्याकडे येईलच, निश्चित येईल प्रत्येकाकडं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम, आपदा हरते नित्यम लक्ष्मी सुख संपदाम. हा चंदन केशरयुक्त डेली सकाळी लावून निघा, लक्ष्मी येईल. आणि एक केशरची कळी जिभेखाली आणि एक केशरची कळी नाभीला लावून घ्यायची. सगळ्या राशीवाल्यांना, मेष पासून मीन राशीवाल्यांना एकच रेमेडी. सकाळी घरून निघताना चंदन कपाळी लावणे, त्या चंदनमध्ये केशरची एक कळी असायला पाहिजे आणि तीच एक वेगळी चंदनाची केशराची पाकळी असते ना, ती पाण्यामध्ये टाकून थोडीशी मिक्स करून घ्यावी आणि ती केशराची पाकळी जी असते ती वापिस कपाळी, कंठ आणि तो जो तुसडा असतो तो जिभेला खाली ठेवून घ्यायचं. बरोबर. बारीक तुकडा असतो ना वाचलेला, तो जिभेखाली ठेवून घ्यायचं. तुमच्या मुखातनं असे शब्द निघेल की लक्ष्मीच येईल. हो, म्हणजे ती सरस्वती बसून जाते. बरोबर आहे. आणि सरस्वती बसली का लाईन आपोआप लागते. बरोबर आहे. तर हा झाला मेष राशी आणि वृश्चिकसाठी. वृश्चिकसाठी बरोबर. अजून एक उपाय, छोटा उपाय मेष आणि वृश्चिक राशीवाल्यांसाठी. लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी मेष आणि वृश्चिक राशीवाल्यांनी एकदम धनाढ्य होण्यासाठी एक सोपा उपाय, 41 तांब्याचे तुकडे करून घ्यायचे. 41 वायर मध्ये असतात ते तांब्याचे तार. आणि रुचकींचं फुल असतो ना, आकड्याचं फुलं पण, बरोबर, ते 41 फुलं घेऊन यायचे. प्रत्येकाला 41 फुल आणि 41 पाकळ्या हे तार घेऊन घ्यायचे. सकाळी घरून निघताना डोक्यावरनं 7 वेळेस स्वतःच्या हाताने ओवाळून डस्टबिन मध्ये टाकून निघा, लक्ष्मी तुमच्या सोबत येईल. हो, 41 days यू हॅव टू डू. करेक्ट. प्रभावी, बरोबर, अति प्रभावी. राईट. मी जितक्या लोकांना दिलं ना ते खुश झाले की गुरुजी छोटासा उपाय, काही विशेष नाही, तांब्याचा तुकडा आणि रुचकींचे फुलं कुठेही भेटून जातात. 7 वेळेस घरून निघताना डोक्यावरनं 7 वेळेस ओवाळून डस्टबिनला टाका आणि निघा, यशस्वी व्हाल. गुरुजी, पुढची रास कोणती की ज्याच्याबद्दल आपण बोलू आणि ज्या राशी समजा ते उपाय केले तर त्यांच्या आयुष्यात भरमसाठ पैसा येईल, लक्ष्मी कमी पडणार नाही, कर्जमुक्त होतील आणि 2025 त्यांच्यासाठी कसं असेल, पहिले तर हे आणि नंतर पैसा आणि रेमेडीज. 2025 मध्ये शनी पालट होतोय, गुरु पालट होतोय आणि सेकंड रास म्हटल्या गेली तर ती राशी आहे वृषभ. वृषभ ही राश शुक्रदेवाची आणि हे दैत्यगुरु शुक्राचार्य आहे. आपण म्हणतो ना देवगुरु बृहस्पती, तसं जेवढे वृषभ राशीवाले लोक असतात यांना समजणंच कठीण असतं. हे काम वृषभाचं सिम्बॉल काय आहे? बैल. ओके, बसले तर एक ठिकाणी उठत नाही आणि कामाला लागले तर थकत नाही. तर वृषभ राशीवाल्यांनी यांचा अधिपती शुक्र असल्याने यांनी सफेद कपडे अधिक घालावे, चांदीचा कडा उजव्या हातात घालावा आणि वृषभ राशीवाल्यांनी
सफेद वस्तूंचा दान खूप करणे. सगळ्यात महत्वाचं, दहीमध्ये साखर मिक्स करून त्याला फेटून घ्यावं आणि दर शुक्रवारी 5 गरीब लोकांना, जे देवस्थानाच्या बाहेर बसलेले भिक्षुक असतात, त्यांना तुम्ही तुमच्या हाताने द्या आणि शुक्रचा चमत्कार बघा. वृषभ राशी मालामाल होतील. तर छोटासा उपाय, छोटा उपाय आहे. कठीण. पैसे न खर्च करता. पैसे तर लागतातच द्यायला. थोडंफार सर दे गुरुजी, थोडेसे पैसे दे, तेवढे तर लोक आजकाल कशावरही उडवून टाकतात. तर एवढं छोटंसं उपाय केला ना तर वृषभ राशीवाले मालामाल होतील. तर एवढं छोटंसं उपाय केला ना तर वृषभ राशीवाले मालामाल होतील. आणि ज्या स्त्रियांच्या कुंडलीमध्ये विवाह स्थानात राहू केतू पडले आणि त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचण येते, जसं राहू केतू शनी पापग्रह विवाह स्थानात पडले, तर पतीची तब्येत चांगली नसते, हेल्थ इश्यू चालू असतात. तर त्या स्त्रियांनी 3 सुवासिनीच्या पायाचे जोडवे घ्यायचे आणि ते जोडव्यांचं एक कडं बनवून घ्यायचं, डाव्या हातात घालावा. कोणत्या हातात? डाव्या हातात. त्या 3 सुवासिनीच्या पायाचे जोडवे, मग ती आई असो, मग ती बहिणी असो, किंवा घरातले नात्यातली कोणी असो स्त्री सुवासिनी, त्यांच्या हातातले, त्यांच्या पायातले जोडवे घेऊन हातामध्ये कडं घातल्याने त्यांना सौभाग्य, आरोग्य, संपदा या सगळ्या गोष्टी येतात. बरोबर. छोटी रेमेडी आहे, काही खूप कठीण नाही आहे. बरोबर. तुम्ही करू शकतात आणि आरोग्यवान व्हाल. इतकं आरोग्य चांगलं येईल की तुम्हाला स्वतः, तुम्ही मला फोन लावाल की गुरुजी छोटंसं उपाय होतं, फरक खूप जाणवतोय. बरोबर आहे. गुरुजी, पुढची रास कोणती? आणि ती जी रास असेल ती 2025 मध्ये त्या राशीसोबत काय घडू शकतं? त्या राशीसाठी 2025 कसं वर्ष आहे? आणि परत तेच पैसा. तिसरी रास जी आहे ती आहे मिथुन. मिथुन राशी ही बुधाच्या आधिपत्याखाली येते. बुध हा स्किन एलर्जी, ऍसिडिटी, पित्त, पोटाचे विकार देणारा ग्रह आहे. ओके. बुध हा वाचस्पती बनवतो, गुणवान बनवतो. तर मिथुन राशीवाल्यांना एकदम सोपा उपाय, जे कुष्ठरोगी असतात ना, जवळपास प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक गावामध्ये कुठं ना कुठं सापडून जातात, यांचे आश्रम असतात. 9 कुष्ठरोगींना यांनी पोट भरून अन्न, हिरव्या पालेभाजी या दान कराव्यात. यांच्या समोरच त्यांनी पोट भरून खायला पाहिजे. तर ते बुध जे आहे ते बलवान होतो आणि बुधाची ताकद वाढली की लक्ष्मी भरमसाठ येते. सोपा उपाय, दर बुधवारी 9 कुष्ठरोगींना कुष्ठ आश्रम मध्ये जाऊन हिरवे सब्जी, हिरवे पालेभाजी दान द्यावी आणि त्यांना खाऊ घालावं. ओके. 1,00,000% लक्ष्मीवान होतील हे लोक. हो, सोपा उपाय. मिथुन राशीचं बोलले ना गुरु? मिथुन राशीवाल्यांना. आणि गुरुजी, मग ही रास, या राशीसाठी 2025 कसं आहे, जर आपण कुंडली किंवा रास प्रमाणे बघायला गेलं तर? मिथुन राशीचे काही लोकांना आता गोचर बदलत असतात, तर त्या हिशोबाने कुंडली बघितल्याशिवाय त्या गोष्टी सांगता येत नाही. पण 90% मिथुन राशी पण चांगली जाते, चांगली जाईल. 25 सगळे मालामाल होत आहे. हो, हा 2025 सगळ्यांसाठी धनसंपदा घेऊन येतोय आणि 2025 मध्ये सगळ्यांचं वैभव वाढेलच. गुरुजी, कर्क राशी बद्दल तुम्ही काय सांगाल? कर्क राशीसाठी 2025 कसं आहे आणि पैसा जास्त येण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी काय करायला हवं? कर्क राशी ही चंद्र राशी असल्याने चंद्र उपासना करावी. महादेवाच्या कपाळी असतो चंद्रमा. बरं. ज्या लोकांनी भालचंद्र महादेव म्हणतात, त्या महादेवाची सेवा केली आणि दुधामध्ये काळी तीळ टाकून महादेवाच्या कपाळी दूध वाहिलं, फक्त अमावस्येच्या दिवशी. किती म्हणतोय मी? ओनली अमावस्येच्या दिवशी. फक्त अमावस्येच्या दिवशी महिन्यात 1 दिवस काढा तुम्ही आणि फक्त अमावस्येला दुधामध्ये काळी तीळ टाकावी आणि ओम नमः शिवाय म्हणून महादेवाच्या कपाळी भालचंद्र येते. चंद्र बल जे आहे ना ते वाढवून टाकतील आणि अनंत लक्ष्मीवान योग येतात. बरोबर. तर सोपी रेमेडी एकदम. दर अमावस्येला कर्क राशीवाल्यांनी 1 तांब्या दुधामध्ये काळी तीळ टाकून ओम नमः शिवाय, सोपा मंत्र आहे, मी काही कठीण मंत्र दिलं तर अजून संकट येईल तुम्हाला. तर ते
महादेवाला अर्पण करणे. जोपर्यंत तो दूध संपत नाही फक्त तोपर्यंत ओम नमः शिवाय म्हणायचं. आणि महत्वाचं, अमावस्येच्या दिवशी शुद्ध शाकाहारी राहणे, अमावस्येच्या दिवशी उपवास करणे. बरोबर. कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुजींनी सांगितलंय की म्हणजे रेमेडी तर सांगितली, पण सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पार्ट सांगितलंय की नॉनव्हेज खाऊ नका बिलकुल अमावस्येला अजिबात. आणि उपवास करायचा ट्राय करा. उपवास शक्य होत असेल, ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्याने खाऊन पिऊन उपवास करा, काही अडचण नाही. बरोबर आहे. चालेल गुरुजी, पुढची रास कोणती? सिंह. सिंह. ओके. तर सिंह राशीवाले नाम अक्षर म आणि ट वर्ण येतात. सिंह राशी सूर्यदेवाची राशी आहे आणि यांनी आदित्य हृदय स्तोत्र डेली वाचायला पाहिजे. यांनी सूर्य राशीवाल्यांनी धनवान होण्यासाठी सोपा उपाय, तांब्याचे छोटे छोटे गडू घ्यायचे, त्याच्यात मसूरची डाळ टाकावी आणि लाल कपड्याने त्याला बांधून घ्यावं. बरं. आणि गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन रविवारच्या दिवशी अर्पित करून देणार. बरं. दर संडेला एक तांब्याचा नवीन छोटासा गडू, त्याला मसूरची डाळ टाकून लाल कपड्याने बांधून गणपती समोर अर्पित करून द्यावे. असं त्यांनी फक्त 5 रविवार हा उपाय करावा. 6व्या रविवारपासून ऑटोमॅटिक त्यांना फील येईल की जे आपण रेमेडी केली आहे त्याचा अनबिलिव्हेबल इफेक्ट येतोय. हो, सोपं आहे, काही कठीण नाही. आणि गणपती आपले आराध्य दैवत आहे. बरोबर. प्रत्येक ठिकाणी गणेशाचे देवस्थान असतातच. हो. तर एवढं त्यांनी करावं. याचे फळ त्यांना खूप चांगले भेटेल, धनवान होतील. बरोबर आहे. आणि जास्त माल आला की मला एक फोन लावून दे. गुरुजी 2025 कसं आहे सिंह राशीसाठी? सिंह राशीसाठी 2025 चांगला आहे. प्रत्येक राशीचं असं सांगता येत नाही. काही लोकांना कुंडलीमध्ये ग्रह चांगले असतात, काही लोकांचे वाईट असतात. त्या हिशोबाने पण ऑल ओव्हर पाहिलं तर सिंह राशी पण चांगली. सध्याच्या स्थितीमध्ये मीन राशीला, कुंभ राशीला शनीची 7.5चे प्रभाव अधिक आहे. बरोबर. आणि गुरुबल जे आहे ते 4, 8, 12 प्रत्येकाचे गुरु चेंज होत असतात. तर ओके काही अडचण नाही. मी सिंह राशी आटोपली. आता मी तुम्हाला सांगतो कन्या राशी. तर कन्या राशीच्या लोकांची नावं असतात प, ठ आणि न. कन्या राशी जी आहे ही कंजूस राशी. कन्या का? म्हणजे कन्या राशीचे लोक कंजूस असतात थोडे. ओके. तर यांचे हात छोटे असतात, खिशापर्यंत पोचत बरोबर नाही. आणि जिथं खर्चायला नको पैसा तिथं खूप उडवून येतं. हो सर, हे कोणत्या नावावरून येतात? हे प, ठ आणि न. प, ठ आणि न. बरं. हे लोक जिथं खर्चायला नको तिथं उगाच शो दाखवून पैसे उडवून येतात. आणि जिथं योग्य ठिकाण आहे तिथं यांच्या खिशात हात पोचत नाही. हा सगळ्यात मोठा मायनस पॉइंट आहे कन्या राशीचा. तर यांनी हा मायनस पॉइंट स्वतःहून चेंज करावा. बरोबर आहे. तर पण मग आता खिसा खणण्यासाठी काय करावं या राशीच्या लोकांना? कन्या राशीचे लोकांचं, कन्या राशीचा अधिपती बुध आहे. एकदम महत्वाचं, आपण अनादी कालापासून ऐकत आलोय की किन्नर लोक असतात ना, तृतीयपंथी, त्यांचे आशीर्वाद लाभतात, ते लग्नांमध्ये येतात. तर कन्या राशीवाल्यांनी तृतीयपंथी लोकांना हिरवा पालक असतो ना, तो बुधवारच्या दिवशी दान द्यावा. हिरवे मूग 1.25 किलो बुधवारच्या दिवशी दान द्यावे. असं त्यांनी 9 बुधवार करावे. आणि त्यांची किस्मत अशी लखलखीत होईल की त्यांनाच स्वतःवर कॉन्फिडन्स निर्माण होईल की आपल्याकडनं हे शक्य कसं काय झालं. बरोबर. तर अनबिलिव्हेबल त्याचे इफेक्ट आहे. करेक्ट. आणि हे किन्नर लोकांचे खास कर आशीर्वाद कन्या राशीवाल्यांना जास्त पडतात. असं आहे. हा, तर छोटी रेमेडी आहे आणि त्यांनी एवढं छोटासा उपाय करून बघावं आणि त्याचे फळं असे भेटतील की मालामाल होतील हे लोक. हो, जबरदस्त. हो, सही आहे. तर कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुजींनी छान सांगितलंय की म्हणजे किन्नर लोक जे असतात जे पण तर यांच्यामध्ये ना देवानी एक दिव्य शक्ती दिलेली आहे. जसं कुंभमेळा असतो ना, यांचं महत्वाचं स्थान असतं. 3.5 संतांच्या पंथांपैकी अर्धा पंथ म्हणजे किन्नरांचा असतो. अरे बापरे, इतकं महत्व आहे किन्नर लोकांचं. महत्व आहे. तर किन्नरवर एक सेपरेट पॉडकास्ट करू शकतो का गुरुजी आपण फ्युचरमध्ये? काही अडचण नाही. हे समाजाचं एक घटक आहे आणि यांच्यामध्ये एक सिस्टीम जास्तची दिली देवानी.
एक सिस्टीम कमी होते ना, एक सिस्टीम वाढते. बरोबर आहे. आणि दिव्य शक्ती यांच्याकडे असते. यांना सहज कोणतंही अनुष्ठान लाभतं. बरोबर आहे. आता रामचरण जे आहे साऊथ पिक्चरचे हिरो आहे बघा, ते 40 दिवसाच्या अनुष्ठानात बसले. त्यांची कुलस्वामिनी, ते केस कापत नाही. आपल्या हिंदू धर्मात श्रावण पाळायचा असतो. तर रामचरण जे आहे, तुला राशी सांगतो मी पुढची. आता तुळाबद्दल आलो का गुरुजी आपण? बरं, ओके. तुळेचे कोणकोणते नावं? र आणि त. र आणि त, बरोबर, असे 2 अक्षर आहे. रामचरण आहे, अनुष्ठानाला बसलेत. 41 दिवसाचं अनुष्ठान आहे. नेहमी बसतात, पहिल्यांदा बसले नाही. तर तुला राशीचे लोक जे असतात ते उत्साही असतात. त्यांच्यासाठी एकच सांगतो मी, यांनी परफ्यूमचं दान करावं. परफ्यूम गिफ्ट करावा. कुणाला? जे भेटले आजकाल, कोणी जवळच्या व्यक्तीला, जवळचे व्यक्ती भेटले तर त्यांनाही दिलं तर चालेल. यांना शुक्र बलवान करण्यासाठी परफ्यूम गिफ्ट करावा आणि उजव्या हातात चांदीचा कडा घालावा. सर, मेल फिमेल, माणूस बाई स्त्री दोघांनी उजव्या हातात घातलं तर चालेल. बरोबर. हा. तर तुला राशीच्या लोकांना हा वर्ष खूप चांगला आहे. 8वा गुरु संपतो. 2025 खूप चांगलं आहे का? खूप चांगलं आहे. 8वा गुरु संपेल तुला राशीचा आणि 9वा गुरु लागतोय. मे महिन्यानंतर यांचे स्टार खूप जास्त बलवान होते. चांगले होतील का? खूप चांगले. आणि यांच्या जोडीदाराचे ते नाही सांगता येतात का? त्यांची कुंडली बघावी लागते ना. ओके. माझ्या बायकोची म्हणजे तूर असू दे म्हणून विचारलं की. गुरुजी, वृश्चिक रास येते आता पुढची, तर या राशीबद्दल तुम्ही काय सांगाल? 2025 या लोकांसाठी कसं असेल? पैशाचे प्रॉब्लेम जर या लोकांना असतील किंवा ते जे पैसा कमवत आहेत त्याच्यात त्यांना अजून पैसा कमवायचा असेल, गर्भ श्रीमंत बनायचं असेल, तर या लोकांनी काय करावं? वृश्चिक राशीच्या लोकांचं नाव येतो न आणि य. न आणि य. वृश्चिक राशीवाल्यांना पहिलेच व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलं, तांब्याचा तुकडा, आकड्याचं फूल डोक्यावरनं 7 वेळेस ओवाळायचं आणि डस्टबिन मध्ये टाकून घराच्या बाहेर निघायचं. लक्ष्मी सोबतच येईल आणि मालामाल होतील. राईट. सोपा आहे. बरोबर. आणि मंगळाचा उपाय आहे. आणि अजून वृश्चिक राशीवाल्यांना धनसंपन्न होण्यासाठी अजून एक उपाय, महादेवाच्या पिंडीवरती दर मंगळवारी मध वाहणे, ओम महाकालाय नमः असं म्हणून थोडंसं किंचित मध का वाहत नाही, बॉटल घेऊन घ्या आणि थोडंसं वाहून द्यायचं, ओम महाकालाय नमः. तर यांच्यासोबत ते महाकालची शक्ती चालेल आणि धन संपन्न होते. जबरदस्त. सोपा. पुढची रास गुरुजी? पुढची राश आहे धनु. धनु राश आहे गुरुची. विद्या विनयनं शोभते. विद्यावान होतात हे लोक आणि विद्या विनयनं शोभते. धनुराशी जी आहे ती देवगुरु बृहस्पतीची राश आहे. याचे कोणकोणते नाव बोलले गुरुजी तुम्ही? कोणत्या नावाने? धनुराशी भ ध हे जन्म नाव येतात, अक्षर येतात. ओके. भैरवी, धन्वंती. बरोबर. तर हे नाववाले लोक जे आहे भ आणि धन आहे आणि मूल कुंडली बघून घ्यायची, त्याच्यात आपली राश कोणती. बोलत्या नावाला महत्व फक्त 20% आहे. बोलत्या नावाला ओनली 20% महत्व आहे. जेव्हाही तुम्हाला कुंडली आणि हे जे उपाय आणि रेमेडी करायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या कुंडली जन्माची जी बनवलेली असेल ती उघडून बघायची आणि त्या कुंडलीमध्ये आपली जन्माची राश कोणती ती बघावी. बरोबर आहे. बोलत्या नावाला 20% व्हॅल्यू असते आणि जन्म नावाला 80% व्हॅल्यू असते. आणि हे जे उपाय आहे जन्म कुंडलीच्या स्वरूपात जे नाव निघालं आहे, जसं आता तुमचं नाव चैतन्य आहे, बरोबर, आणि जन्माचं नाव तुमचं निलेश असेल तर 2 राशी होऊन गेली. बरोबर. आणि निलेश नावालाच महत्व येईल तुमच्या, कारण जन्म नाव ते. बरोबर आहे. तर चैतन्य नावाला महत्व 20% आहे. प्रचलित नाव आहे, महत्व तर असेलच पण कमी. बरोबर आहे. तर धनुराशीवाले जे आहे त्यांना सगळ्यात महत्वाचं विद्यादानम तपस्तीर्थम ज्ञानम यागादिका क्रिया. विद्यादान सारखं महादान नाही. आणि धनुराशीवाल्यांनी विद्यादान केली तर यांच्या मागे लक्ष्मी माता धावून येतात. विद्यादान मग कसं? नॉलेज शेअरिंग का? नॉलेज शेअरिंग करा. विद्यादान म्हणजे पुस्तक द्या,
भगवद्गीताची पोथी घ्या आणि दर गुरुवारी जे सच्चे भक्त आहे भगवंताचे जे वाचतील अशा लोकांना ती भगवद्गीता द्या. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्या पोथीने धर्माची संस्थापना होते. बरोबर. त्या पोथीने खूप महत्व आहे भगवद्गीतेचं. तर यांनी भगवद्गीतेचं दान करणे आणि जे कोणी गरजू व्यक्ती असेल त्यांना शिक्षणात अडचण असेल, मोलकरणी असेल आपल्या इथं, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैशाचा अभाव असेल तर त्यासाठी धनुराशीवाल्यांनी आपल्या खिशातनं पैसे काढावे आणि त्यांचं शिक्षण करून द्यावे. अरे वा. यांच्या इथं महालक्ष्मी अशी प्रसन्न होईल की यांना ठेवायला जागा कमी पडणार. हो, जबरदस्त. गुरुजी पुढची रास आहे मकर राशी. शनिदेव नाव ऐकताच लोकांना थोडी भीती वाटत. तर मकर राशी जी आहे, कोणकोणते नाव सर पहिले? मकर राशीचे जे नाव आहे ख आणि ज ने येतं आणि ग पण येतो कधी कधी. बरं. कधी कधी, नेहमी ख ज आणि ग असे 3 अक्षर येतात मकर राशीचे. साक्षात शनिदेवाची राशी आहे, न्यायाधीश देव आहे शनिदेव. तर मकर राशीवाल्यांनी एक लोखंडी खिळा घ्यावा, एक रुचकींचं फूल घ्यावं, ते 41 पीसेस बनवून ठेवावे. एक खिळा एक फूल असे 41 पुड्या बनवून घ्यायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवून घ्यायच्या. काही खराब होत नाही, फुलं खराब होत नाही होता आणि खिळा तर कधीच खराब होत नाही. घरून निघताना यांनी आईचे पाय पडावे, डोक्यावरनं ती पुडी 7 वेळेस ओवाळायची, ही डस्टबिन मध्ये नाही टाकायची. ही घरून बाहेर निघताना कुठंतरी उकिरडा असेल अशा ठिकाणी टाकून द्यायची, कोणाच्या पायात यायला नको असं. बरोबर. आणि यांनी बघावं की यांच्या इथं लक्ष्मीची कृपा अशी वाढेल की छोटे छोटे कामही सहज स्वरूपात होत आहे तर मोठे पण सहज स्वरूपात व्हायला लागेल. बरोबर आहे. सध्या शनीची 7.5 जाते यांना, 2025 यांच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे मकर राशीला 7.5 जाईल आता. 29 मार्च पासून शनीची 7.5 समाप्त होते मकर राशीची आणि खूप चांगले दिवस. जाताना खूप चांगलं देऊन जाते. शनी जे मागच्या 2017 पासून आतापर्यंत जे कष्ट देतोय तर ते शनिदेव आता कृपा करून जातील. यांना धन, वैभव, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी मिळेल. हा छोटासा उपाय केला की वैभव मिळेल. गुरुजी पुढची मकर नंतर कुंभ का? कुंभ राशी. स येतो वाटतं याच्यावर. स येतो. श. कुंभ राशी जी आहे ही ज्ञानवंत राशी. 12 राशींमध्ये ना तुम्ही एक अनुभव करून घ्या, जिथेही डॉक्टर सापडतील तुम्हाला ते स आणि श नावाने सापडतील. असं आहे का? म्हणजे हुशार लोक. हा, म्हणजे मी ज्या गावात असतो तिथं पण आणि तुम्ही ज्या गावात असतात तिथं पण कोणत्याही सिटीमध्ये जाऊन बघा. खासदारच होते डॉक्टर सुभाष भामरे. स नाव कुंभ राशी वाढले. बरोबर. कुंभ म्हणजे भरलेला माठ. कुंभ अदगत गगरी छलकत जाय. अर्धवट ज्ञान असतो ना तो छलकत असतो. कुंभ राशीवाले ठोस असतात, भरलेले असतात आणि ज्ञानी असतात. कुंभ राशीचे जे पुरुष असतात ते विद्वान खूप असतात आणि कुंभ राशीच्या ज्या स्त्रिया असतात स नावाच्या 90% या दुखी असतात. स्त्रिया दुखी असतात आणि पुरुष सुखी असतात. बघून घ्या तुमच्या नात्या गोत्यामध्ये जे कोणी दिसत असेल ना, स नावाची कोणतीही लेडीज बघा ती कष्टातच असेल. ही रील मला वाटतं मिलियन करणार आहे आता. सगळ्या स्त्रिया कमेंट करतील, गुरुजींना कॉल करतील. ते गुरुजी काय करावं या स्त्रियांनी? यांनी सोपं एक उपाय करावा, दोघांनी, मेल फिमेल बोथ. येस. घोड्याची नालचं कड, ब्लॅक घोडा भेटला, काळा ब्लॅक. घोड्याची नालचा कडा उजव्या हातात घालावा. दिसायला चांगला दिसत नसेल तर त्याला चांदी चढवून घ्यायची. बरोबर. आणि स्त्रियांनी लेफ्ट हँड मध्ये घोड्याची नालचं कड घालावं आणि चांदी चढवून घ्यायची त्याला. असे चांगले इफेक्ट येतील याचे. इतकी लक्ष्मी वाढेल, स्पीड वाढेल. बरोबर आहे. घोडा आहे ना, स्पीड असते आणि लक्ष्मी स्पीड मध्ये येईल तुमच्या इथं. तर कुंभ राशीवाले स्त्री असो किंवा पुरुष असो यांना भाग्योदय करायचं असेल ना, यांनी घोड्याची नालचं कड उजव्या हातात पुरुषांनी
आणि महिलांनी डाव्या हातात घालावा. तुमच्या आयुष्याला गती मिळेल आणि लक्ष्मी खूप स्पीडमध्ये तुमच्या इथं येते आणि तुम्ही सगळे आनंदी होताय. बरोबर. असं कुंभ राशीवाल्यांना छोटंसं एक रेमेडी, जास्त मोठं काही नाही. बरोबर. आता गुरुजी माझी रास मीन रास, तुमची आणि माझी एकच आहे. आपली सेम रास आहे. अमावास्या. कशा कशावरून येतं आपला? द च थ बरोबर. असे 3 अक्षर आहे. हा, आपलं कसं आहे मग आता 2025 आणि आपण काय केलं पाहिजे? मीन राशीसाठी 2025 खूप चांगला आहे. हा. आणि पण शनी आहे ना गुरुजी 7.7 ना? शनीची 7.7 सध्या डोक्यावर आहे. ती मार्च महिन्यापासून पोटावर येईल. आणि मीन राशीवाल्यांचा फायदा असा आहे की लोकांना 7.7 वर्ष, 7.5 वर्ष चालते. मीन राशीवाल्यांना डिस्काउंट भेटलेला आहे. असं शनीची गती वाढलेली आहे आणि खूप वर्षानंतर अशी घटना घडते की शनीची गती वाढते. आपण पृथ्वीवर बसून ज्योतिष आहे ना, व आकाशात किती ग्रह फिरतायत ते बघून घेतोय. हे काळाची गणना असते. तर आपल्याला 7.5 वर्षाचीच आहे फक्त. ओके. लोकांना ती 7.7-8 वर्ष होते. हा, तर आपल्याला ते 7-8 महिने डिस्काउंट दिलंय. पहिले तर शनिदेवानी त्यांना खूप धन्यवाद आणि आभारी. बरोबर. शनिदेवाचं एक आहे की वंदन से प्रभु बंधन में आते. तुम्ही त्यांची जितकी वंदना केली ना तेवढे ते बंधनात येतात. शनी 7.7चे प्रभाव 2030 पर्यंत मीन राशीवाल्यांना आहे. तर मीन राशीवाल्यांनी 2030 पर्यंत शनी उपासना करावी. शनिदेवाची स्तुती करणे, शनीच्या देवस्थानात जाऊन दर शनिवारी तेल वाहणे, शनीचे दर्शन डोळ्यामध्ये डोळे टाकून करायचे नसतात. पायाकडे बघून पायाकडे बघायचं आणि त्यांना वंदन करावं. आणि ते वंदन केलं की ते बंधनात येतील. शनीचं मंत्र आहे, शनी चालीसा सकाळी वाचल्याशिवाय घरातनं निघायचं नाही. रोज डेली 2030 पर्यंत मीन राशीवाल्यांना. आणि एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने मीन राशीवाल्यांसाठी अनंत लक्ष्मीवान योग घेऊन येत आहे. गुरु पालट होतोय 2025चे. हा, गुरु पालट होतोय. ग्रहांची स्थिती बदलते. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसजींबद्दल खूप चाललं होतं. मुख्यमंत्री कोण होतील, काय होतील. शनी वक्री झाले होते ना, तर ऑटोमॅटिक मीन राशीवाल्यांसाठी खूप चांगले झाले होते. बरोबर आहे. मागचे 6 महिने जे मे महिन्यापासून तर 25 नोव्हेंबर पर्यंत मीन राशी खूप चांगली चालली. त्याच्यात जे अडकलेले काम आहे ते निघत गेले. त्या काळामध्ये यांनी ती लाडकी बहीण पण आली आणि सगळ्यात महत्वाचं ते स्लोगन खूप चांगलं आलं, एक है तो सेफ है. हा, एक है तो सेफ है, बटोगे तो कटोगे. तर तो स्लोगन जो आहे ना चालला. आणि कौतुक का होतोय देवेंद्र फडणवीसजींचं की त्यांनी हिंदुत्व अंगावर घेतलं. त्यांनी हिंदुत्वच बाकी कोणी अंगावर घेतलं नाही. बाकी फक्त बस लाडकी बहीण चालते, बाकी आपण खूप कामं चांगले केले. मी कोणाला पॉइंट करून नाही बोलत आहे, पण ज्यांनी अंगावर घेतलं एवढं हिंदुत्व आणि लढा दिला तर कौतुकास्पद आहे. ते शिरोमणी होतीलच. आणि मीन राशीला शनीची 7.7 चांगलीच जाईल. चांगली जाईल का सर? पूर्ण देवेंद्र फडणवीसजी पण 5 वर्ष पूर्ण काढतील. 7.7 मध्ये जे लोक राजा बनतात त्यांचं पाय खाल कधीच होत नाही. आणि ते अजून एक सांगतो, शनिवारी ज्याचं लग्न झालं ना शक्यतो मोडत नाही तो लग्न. बापरे. शनी असा आहे, मजबूत जोड आहे फेविकॉल का. बरोबर. आणि 7.7 मध्ये तुम्हाला पद भेटतोय म्हणजे तुम्हाला पाय खाली कधीच काढावा लागणार नाही. तुम्ही जग जिंकलं. 5 वर्ष तुम्ही जे अंगावर हिंदुत्व घेतलं त्याचं फळ तुम्हाला मिळालं. जबरदस्त. आणि गुरुजी आता ठीक आहे, आपण आपल्याबद्दल बोललो, देवाभावांबद्दल बोललो, पण नॉर्मल लोक जे आहे समजा, तर काही रेमेडी द्याल का त्यांना? हा, नॉर्मल लोकांना रेमेडी दिली मी. शनी उपास. अजून काही असं जसं मी नाळ बोलले घालायला आता तसं काही? मीन राशीचं जे आहे अधिपती देवगुरु बृहस्पती आहे. तर देवगुरु बृहस्पती कुंडलीमध्ये चांगले होण्यासाठी मी मागे सगळं सांगितलं, विद्यादान करावं, पुस्तक दान करावे आणि मीन राशीला चना दाल आणि गुड गाईला खाऊ घालणे. बरोबर. गो सेवा खूप करावी. जितकी जास्त गो सेवा केली मीन राशी धनसंपन्न होतील.
गुरुजी खूप खूप चांगली माहिती दिली तुम्ही. म्हणजे आज तर आपण असं केलेलं आहे की 2025 कसं असणार आहे राशींसाठी, आणि जर कोणत्या राशीला पैशांचे प्रॉब्लेम येत आहे, कोणती रास एखाद्या व्यक्तीची त्याला पैशांची इश्यू येत आहे, त्या व्यक्तीने कोणती रेमेडी करावी आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यात खूप सारा पैसा आहे, या गोष्टी आपण डिस्कस केल्या. गुरुजींची अजून एक स्पेशालिटी आहे ती रत्न. तर रत्नांबद्दल ऑलरेडी 2 पॉडकास्ट केलेले आहे आपण. तुम्हाला काही इश्यू असतील, तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम तुम्ही ते बघू शकता. पण गुरुजी जाता जाता लोकांना काहीतरी बोनस देऊन जाता. माझं असं म्हणणं आहे की मी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला रेमेडी सांगितली. हा. आणि कठीण एक पण नाही आहे, सगळे सोपे आहे. मनापासून केलं तर 1,00,000% यू विल बी हॅपी अँड यू विल बी फुलफिल युअर एव्हरीथिंग्स ऑफ लक्ष्मी. बरोबर. तर लक्ष्मी पण खूप येईल. आता मेष राशीवाल्यांनी मंगळाचा खडा घालावा. ओके. मुंगा. पुरुष असेल तर यांनी 5 कॅरेटच्या वरचं आणि स्त्री असेल तर 5 कॅरेटच्या खालचं. मुंगा रत्न सोबत मोती पण घालून द्यावा. मुंगा आणि मोती हे 2 रत्न मेष राशीवाल्यांनी घातले तर अप्रतिम रिझल्ट येईल. म्हणजे हे तोडगे पण करा आणि प्लस हे रत्न पण घालून राशीवाईज. राशीवाईज. बरोबर. गुरुजी दुसरं कुंडली बघावीच लागते रत्न याच्या आधी. असं नाहीये की डायरेक्ट घालून घ्यावा, पण एक तुम्हाला अंदाज येतो. बरोबर. दुसरी राशी आहे वृषभ. यांनी डायमंड घालावा, एक ओपल घालून घ्यायचं गळ्यामध्ये. स्त्री असो पुरुष असो, हा रत्न नेहमी तुमच्याकडे असावा. ज्या राशीत आपला जन्म झाला आहे त्या राशीचे रत्न आपल्याकडे असले तर त्याचा दुष्परिणाम कधीच येत नाही. बरोबर. ओके. दुष्परिणाम नाही होत, कधी येत नाही. तर मिथुन राशीनी 50, स्त्री असेल तर 3 कॅरेट, पुरुष असेल तर 5च्या वर. ओके. कर्क राशीवाल्यांनी मोती. हा. सिंह राशीवाल्यांनी नीलम. ओके. नीलम 5-7 कॅरेटचा चांगला नीलम घालावा. कन्या राशीवाल्यांनी वापिस पन्ना घालावा. तुल राशीवाल्यांनी ओपल. आणि वृश्चिक राशीवाल्यांनी मंगळाचा खडा मुंगा. हे रत्न घातले, ज्या राशीचे तुम्ही लोक आहात त्या राशीचे रत्न आपल्याला कधी दुष्परिणाम देत नाही. मग आता धनु राशी आहे त्यांनी पुष्कराज घालावा. ओके. मकर राशी आहे त्यांनी शनीचं नीलम घालताना थोडस विचार करावा. हा. कन्सल्ट करून घ्यावा. शनी थोडस ॲग्रेसिव्ह आहे. बरोबर आहे. कुंभ राशीवाल्यांनी नीलम घालावा. नीलमचं उपरत्न पण खूप असतात, ते घालू शकतो आपण. काही लोकांना डायरेक्ट तूप पचत नाही, त्यांना थोडस माइल्ड द्यावं लागेल. तर जे पचेल असं शनीचंच रत्न घालावं लागेल, पण नीलम सोडून. आणि मीन राशीवाल्यांनी पुष्कराज घालावा. असे 12 राशींच्या लोकांनी हे रत्न घालायचे. ज्या राशीचे तुम्ही आहेत त्या राशीचे रत्न घातल्याने दुष्परिणाम कधी येत नाही. लक्ष्मी तुमच्या इथं नेहमी राहतील. भगवंत विष्णूला इतकी वेदना झाली लक्ष्मी हातात नव्हती म्हणून, तर तुमच्या कोणाच्या जीवनात वेदना यायलाच नको. तुम बिन यज्ञ न होवे, वस्त्र न कोई पाता, खान पान का वैभव सब तुमसे आता. गुरुजी धन्यवाद. खूप जबरदस्त, खूप खूप इम्पॉर्टंट माहिती दिली तुम्ही. आणि गोष्ट कशी असते की गुरुजींनी आपल्याला आता रत्नही सांगितले आणि त्याच्यासोबत या राशीसाठी वर्ष कसं असेल किंवा रेमेडी सांगितल्या. पण जर तुम्ही तुमची कुंडली दाखवली गुरुजींना तर तुम्हाला अधिक प्रमाणात त्याचा बेनिफिट होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने अजून प्रत्येकाचं वैयक्तिक सांगता येईल गुरुजी. बरोबर. गुरुजी थँक्यू सो मच. जय श्रीराम. जय श्रीराम.